चलो मित्रांनो, काल जो आहे IDBIचा ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा रिझल्ट डिक्लेअर झाला, ज्या रिझल्टच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी आपले इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले। काल थोडं ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळं व्हिडिओ बनवता नाही आला, पण काल एक मी ग्रुप बनवून त्या संदर्भात सगळ्यांना त्या ग्रुपवर ॲड करून घेतलंय। ज्या लोकांनी त्या ग्रुपवर अजूनही ॲड झाले नाहीत, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हॉट्सॲपच्या ग्रुपची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हा। सोबत या व्हिडिओचा घेण्यामागचा पर्पज किंवा या व्हिडिओ बनवण्यामागचा पर्पज असा आहे की ओव्हरऑल तुम्हाला थोडंसं मॉक इंटरव्ह्यूबद्दल आयडिया यावी की मॉक इंटरव्ह्यूज किंवा ॲक्च्युअल इंटरव्ह्यूज कसे होतात, आपण तुमची मॉक इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कशा पद्धतीने करून घेणार आहे। मॉक इंटरव्ह्यूज जे आहेत हे ॲक्च्युअल ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिले होते त्यांचे काही एक्सपिरियन्सेस जे आहेत ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करतोय। स्टार्ट करूया इंटरव्ह्यूपासून की ओव्हरऑल नेमका डॉक्युमेंट्स याला काय काय लागणार आहेत। पहिल्यांदा जाण्याच्या अगोदर म्हणजे पुढच्या 5-6 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला ॲडमिट कार्ड येतील। याचे ॲडमिट कार्ड जे आहेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचे इंटरव्ह्यूचे हे ॲडमिट कार्ड येतील, ते येण्याच्या अगोदर ही जी लिस्ट आहे ही लिस्ट प्रिपेअर करून ठेवा, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट प्रिपेअर करून ठेवा, सो दॅट ऐन वेळेवर मग एकदा ॲडमिट कार्ड आले की मग प्रिपरेशन करू का तुमचं डॉक्युमेंट जमा करू याच्यात जास्त कन्फ्युजन होतं किंवा परेशानी होऊन जाते। त्यामुळं सध्या हा जो बफर टाइम आहे 3-4 दिवसांचा, या 3-4 दिवसांमध्ये डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा। हे डॉक्युमेंट्स तयार करता तुम्हाला जी स्पेशल इंटरव्ह्यू बॅच मिळते सारथी एज्युकेशनकडनं फ्री, ती बॅचही बघून घ्या, सो दॅट इकडं लेक्चर्स पाहणं होतील, म्हणजे इकडून इंटरव्ह्यू कसं तयारी करायची तेही बघेल, इकडच्या बाजूला तुमचे डॉक्युमेंट्सही तोपर्यंत प्रिपेअर होतील। कुठले डॉक्युमेंट्स लागणार याचं तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता। ॲप्लिकेशन फॉर्म, सर जर ॲप्लिकेशन फॉर्म माझ्याकडे नसेल तर काय करावं, काय प्रॉब्लेम नाही, वेबसाईटवर ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्याचे ऑप्शन्स जे आहेत हे सध्या पण अवेलेबल आहे। सोबत आयडी प्रूफ म्हणून काय घेऊन जाऊ शकतो, आधार कार्ड घेऊन जाऊ शकतो, पॅन कार्ड घेऊन जाऊ शकतो, ड्रायव्हिंग लायसन आहे, या पद्धतीचे डॉक्युमेंट्स, वोटर आयडी जे आहेत या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्ही आयडी प्रूफ म्हणून घेऊन जाऊ शकता। नॅशनलाइज बँकेचं पासबुक सुद्धा आयडी प्रूफ म्हणून चालतं। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म करण्यासाठी आयडी प्रूफ पण म्हणून चालतं पॅन कार्ड, आणि डेट ऑफ बर्थ कन्फर्म करण्यासाठी पण पॅन कार्ड चालतं, कारण पॅन कार्डवर आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन असते। जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर 10वीचं सर्टिफिकेट पण तुम्ही डेट ऑफ बर्थ स्पेसिफाय किंवा डेट ऑफ बर्थ प्रूफ करण्यासाठी देऊ शकता की माझी डेट ऑफ बर्थ आहे आणि 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट लिहिली आहे। मार्कशीट जे 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे ऑल मार्कशीट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, सोबत जर तुमचे सेमिस्टर वाईज मार्कशीट असतील तर सेमिस्टर वाईज मार्कशीट प्रत्येक सेमिस्टरचे घेऊन जावं लागतात। जर तुमची सेमिस्टर वाईज मार्कशीट नसले, ट्रान्सक्रिप्ट असतील, जसं BSc ॲग्रिकल्चर वाल्यांचं असतं तर पूर्णच्या पूर्ण ट्रान्सक्रिप्ट घेऊन जा, ज्याच्यावर पूर्णच्या पूर्ण 8 सेमिस्टरचे मार्क्स आणि ईच अँड एव्हरी सब्जेक्ट तुम्ही पास झाले हे तुमचं तिथं मेन्शन असलं पाहिजे। तर तुमच्याकडं सिंगल मार्कशीट असतील सेमिस्टर वाईज ते, सोबत जर नसेल ट्रान्सक्रिप्ट असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे। डिग्री सर्टिफिकेट हे आणणं कंपल्सरी आहे का, तो हो, डिग्री सर्टिफिकेट नेणं कंपल्सरी आहे। जर डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्ही याला पोस्ट PDC ज्याला आपण म्हणतो प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट, हे पास झाले तुम्हाला कुठल्याही कॉलेजमधून कॉलेज बनवून देत असतं, तर प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट कॉलेजकडून अवेलेबल करून घ्या। जर तुमचं कॉन्व्होकेशन झालं नसेल, कॉन्व्होकेशन व्हायचं बाकी असेल किंवा झालंय पण तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाहीये, अशा केसमध्ये तुम्ही प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट सुद्धा नेऊ शकता। कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट, मी OBC जनरल EWS ला बिलॉंग करतो, SC ST ला बिलॉंग करतो, तर मला कास्ट सर्टिफिकेट लागेल। जनरलला बिलॉंग करत असेल तर जनरलला कुठल्याही कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही। आता लक्षात घ्या, OBC असेल किंवा EWS असेल तर कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी फायनान्शियल इयर असते, म्हणजे जर तुमचा इंटरव्ह्यू, आता ऑफकोर्स तुमचा इंटरव्ह्यू 31 मार्चच्या अगोदरच होईल, तर तुम्हाला 23-24चं मार्क हे लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024च्या दरम्यान कधीही काढलं तरी चालतं। मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ता काढून घ्या। OBC कॅटेगरीसाठी सेंट्रल OBC लागेल। OBC साठी जर तुम्ही OBC ला बिलॉंग करताय OBC ला, तर मग सेंट्रल OBC नावाचं सर्टिफिकेट असतं, आणि या सेंट्रल OBC मध्येच तुमचा नॉन क्रिमिलियरचा क्लॉज पण असतो, त्यामुळे सेंट्रल OBC काढल्यानंतर वेगळं नॉन क्रिमिलियर काढण्याची गरज नाही। पण मी सांगतोय की 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024च्या दरम्यान बनवलेलं असावं। मग मागच्या वर्षी जर तुम्ही बनवलं असेल ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबरमध्ये, तर ते सर्टिफिकेट तुम्हाला चालेल। बरं, SC ST साठी तुम्हाला वेगळं सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल का? नाही, ST SC साठी सेंट्रलचं सर्टिफिकेट लागत नाही आणि याला काही व्हॅलिडिटी पण नसते। जसं मागच्या 5 वर्षापूर्वी जरी तुम्ही काढलं असेल तरी SC ST सर्टिफिकेट चालतं, याला काही व्हॅलिडिटी नसते। सेंट्रलचं वेगळं, स्टेटचं वेगळं नाही, असंही काही नसतं।
पण शक्यतोवर सेंट्रल लिस्टमध्ये सगळ्याच कॅटेगरीज येतात, त्यामुळे कोणी मागत नाही. असेल तर काढून घ्या रिसेंटली जर तुम्हाला भेटत असेल, पण मी म्हणतोय काढण्याची गरज नाही. सेम EWS सर्टिफिकेट बद्दल पण 2023 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024चं EWS सर्टिफिकेट असावं. सेंट्रलचं EWS आणि स्टेटचं EWS मध्ये काय फरक असतो का? हो असतो. तुम्हाला EWS सर्टिफिकेट जे काढायचे सेंटरचं काढायचे. आता सेंट्रलचं सर्टिफिकेट नेमकं कसं असतं सर, याच्याबद्दल काही सांगता येईल का, किंवा याचा फॉर्मॅट आहे का? तर बघा, सेंट्रलचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर वरच्या बाजूला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं लिहिलेलं असतं, कारण ते इश्यू केलेलं असतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. पण खाली ना एक छोटीशी शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये एक लिहिलेलं असतं की हा कॅन्डिडेट मराठा कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि ही कॅटेगरी सेंट्रल लिस्टमध्ये ओबीसी याच्यामध्ये EWS मध्ये येते. म्हणजे इन ब्रॅकेट तुम्हाला त्या सर्टिफिकेटमध्ये सगळ्यात शेवटी शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तिथे इन ब्रॅकेट असं लिहिलेलं असेल बघा, सेंट्रल लिस्ट. जर हा शब्द जर तुम्हाला सापडला त्या सर्टिफिकेटवर तर तुमचं सेंट्रल EWS आहे, नसेल तर मग सेंट्रल EWS तुम्हाला काढून घेणं आवश्यक आहे. नॉर्मली तुमच्या तहसीलमधून सेतूमधून हे EWS सर्टिफिकेट हार्डली 2 ते 3 दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये मॅक्सिमम मिळून जातं. जर तुम्हाला काढता येत नसेल तर एखाद्या एजंटकडून पटकन काही 2 रुपये देऊन करून घ्या, जे पण असेल त्यांची फीस देऊन पटापट करून घ्या. हे मिळतं असं नाही की याला फार 10-15 दिवस लागतात, 8 दिवसामध्ये सर्टिफिकेट मिळून जातं. तर अशा पद्धतीने EWS वाल्यांचा मुद्दा, OBC असेल, EWS असेल, SC असेल, ST असेल, या दोन्ही सर्टिफिकेट रिसेंट असावे. याला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते, फायनान्शियल इयर टू फायनान्शियल इयर. यांना व्हॅलिडिटी नसते. OBC सर्टिफिकेटला जर तुम्ही काढलं तर तुम्हाला वेगळं नॉन क्रिमिनल काढण्याची गरज नाही, कारण सेंट्रल OBC मध्येच नॉन क्रिमिनलचा क्लॉज येतो. सेम सेंट्रलचं OBC EWS लागेल. सेंट्रलची EWS कसं ओळखायचं, ब्रॅकेटमध्ये सेंट्रल लिस्ट दिलेली असावी. हे झालं मुद्दा डॉक्युमेंट्स बद्दल. आता डॉक्युमेंट्स नंतर पुढे चलो आता बघूया इंटरव्ह्यू बद्दल, की नेमका इंटरव्ह्यू कसा होतो, कशा पद्धतीने होतो. लास्ट इंटरव्ह्यूचे काही एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करतो. सगळ्यात महत्त्वाचं इंटरव्ह्यू बद्दल जास्त घाबरू नका, पॅनिक होऊ नका, लँग्वेज बद्दल जास्त विचार करू नका. त्याच्या मागचं कारण असे की इंटरव्ह्यू हा खूप सोपा होतो. लास्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिला त्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यू बऱ्यापैकी इझी असतो. बरं, इंटरव्ह्यूचा नेमका पर्पज काय असतो हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. इंटरव्ह्यूचा पर्पज काय असतो? इंटरव्ह्यूचा पर्पज असतो तुमचं प्रेझेंटेशन चेक करणं. तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही कसं प्रेझेंट करता, तुम्ही परिस्थितीला कसं डील करता, तुमचं या डील करण्यामध्ये कॉन्फिडन्स कसं आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमचं नाही आलं तरी तुम्ही त्या सिच्युएशनला कशा पद्धतीने हँडल करता, हा मेन पर्पज असतो इंटरव्ह्यूचा. पॅनलमध्ये अराउंड 4 ते 5 लोक असतात, त्यातला एक व्यक्ती फक्त आणि फक्त तुम्हाला ऑब्झर्व करत असतो, तो प्रश्न विचारत नाही. बाकी 3-4 लोक तुम्हाला प्रश्न विचारतील, वेगवेगळ्या लँग्वेजमध्येही विचारू शकतात. मग नेमका इंटरव्ह्यूचा पर्पज काय? तो कॉन्फिडन्स चेक करणं, त्यानंतर प्रेझेंटेशन चेक करणं आणि तुम्ही कसं डील करता परिस्थितीला हे चेक करणं. अशा पद्धतीने असल्यामुळं फार जास्त पॅनिक होऊ नका की नाही सर माझं BCom झालंय 2020 मध्ये आणि मला आता BCom होऊन 4 वर्ष झाले आणि मला आता BCom बद्दल तेवढं जास्त सांगता येत नाही. टेन्शन घेऊ नका, तुमचं नॉलेज चेक होणार नाही. नॉलेज हे परीक्षेत चेक होत असतं, इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज चेक होत नसतं, एवढं लक्षात ठेवा. असं नाही की नॉलेजला काहीच प्राधान्य नाही, नॉलेजलाही प्राधान्य आहे, नॉलेज बद्दल पण चेक होणार आहे. पण इट डज नॉट मीन की कंप्लीट इंटरव्ह्यू जो आहे हा नॉलेज बेस होईल. तो थोडाफार प्रमाणात नॉलेज चेक होत असतं, पण ते नॉलेज कशासाठी चेक होतं की तुम्ही ते प्रश्न विचारल्यावर तुम्ही परिस्थितीला कसं डील करता. मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही आलं, बिंदास सांगा सर आय डोंट रिकॉल इट, मला सध्या ते आठवत नाहीये किंवा मी असं ते वाचलेलं नाहीये, खूप गॅप माझा पडलाय. इंटरव्ह्यूमध्ये नेहमी प्रामाणिक राहायचं, प्रामाणिक बोलायचं. जर आपण एखादी गोष्ट खोटी बोललो, पॅनलचा अनुभव मोठा असतो, त्यांच्या लक्षात येतं आणि मग त्याने इम्प्रेशन आपलं खराब होतं. त्यामुळे जे स्पष्ट आहे, जे खरं आहे ते स्पष्ट बोललं कधी पण चांगलं असतं. तर हा पर्पज आहे नेमका इंटरव्ह्यूचा. इंटरव्ह्यू कशासाठी होतो त्या 2-3 गोष्टी, कॉन्फिडन्स असेल, प्रेझेंटेशन असेल. सर इंटरव्ह्यू कोणत्या लँग्वेजमध्ये होतो? आता बघा, मागच्या वेळेस IDBIची जी PGDBFची ॲडव्हर्टिजमेंट आली होती, ज्यात आपल्या मुलांचं सिलेक्शन झालं, तेव्हा ज्यांची इंटरव्ह्यू पुण्याला झाले होते त्यांना लँग्वेज इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही होत्या. इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही होते. ज्यांचे नागपूरला झाले होते त्यांची इंग्लिश आणि हिंदीमधून झाले होते. 1-2 स्पेसिफिक लोकांना मराठीत पण विचारलं होतं. त्यामुळे इंटरव्ह्यू हा इंग्लिशमध्येच होतो का? तर असं काही कंपल्सरी नाही. इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये चालू होऊ शकतो, पण जर तुम्ही कम्फर्टेबल नसताल तर तुम्ही पॅनलला परमिशन मागू शकता, सर मे आय स्पीक इन मराठी, मे आय आन्सर इन मराठी, मे आय आन्सर इन हिंदी. त्यामुळे असं एकदम घाबरून जाण्यासारखं नाही की बाबा मी आता 8 दिवसात इंग्लिश कसं शिकू आणि इंग्लिशमध्ये जर मला नाही बोलता आलं मग माझं निगेटिव्ह इम्प्रेशन पडेल का,
असं काही नसतं. मी अगोदर पण सांगितलं, लँग्वेजपेक्षा म्हणजे नॉलेजपेक्षा तुमचं प्रेझेंटेशन नाही जमत, मला एखादी गोष्ट तेवढी जास्त प्रॉपर कन्वे करता येत नाही त्या लँग्वेजमधून, हरकत नाही, मी लँग्वेज शिफ्ट करतो, मी विचारतो. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही बोलताना अडकता, पॅनल खूप सपोर्टिव्ह असतं. जर तुम्ही अडकायला लागलेत, पॅनल तुम्हाला म्हणतं इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ इंग्लिश यू कॅन गो विथ हिंदी और मराठी. म्हणजे पॅनल पण स्वतः तुम्हाला परमिशन देतं असं काही नसतं. कारण पॅनलला माहिती असतं की नवीन शिकलेले नवीन लोक आहेत, नवीन उमेदवार आहेत, ॲस्पायरंट आहेत, बिचारे इंटरव्ह्यूमध्ये घाबरून गेलेले असतात. त्यामुळं नॅचरली एवढी गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे की तेही लोक कधीतरी त्या फेजमधून गेले, त्यामुळे त्यांनाही समजतं की हे मुलं येत असूनही घाबरतात, कारण की प्रेशर खूप आहे. त्यामुळे प्रेशर घेऊ नका. पॅनलमध्ये तिन्ही लँग्वेज चालतात, हे मागच्या वर्षीचा अनुभव आहे. ठीक आहे सर, मग ड्रेस कोड कसा असावा, नेमका ड्रेस कोड माझा कसा असला पाहिजे, मी कसे ड्रेस विअर केला पाहिजे. तर मोस्टली बघा, मी नेहमी सांगतो, एक व्हाईट कलरचा शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची, नेव्ही ब्ल्यू डार्क ब्ल्यू कलरची पॅन्ट जर तुम्ही घातली तर एक चांगला ड्रेस कोड त्याला मी म्हणेल. एखाद्या व्यक्तीचा कलर फेअर असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा कलर डार्क असेल, दोघांनाही हा कलर जो आहे हा सूट होतो. एखादा सावळा रंगवर्णाचा व्यक्ती असेल, अशाही व्यक्तीला हा ड्रेस खूप सूट होऊन जातो. काही लोक काय म्हणतात की नाही सर, मी स्काय ब्ल्यू कलरचं शर्ट आणि डार्क नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट प्रेफर करतो, चालेल, नो प्रॉब्लेम. फक्त तुम्ही काय करा, लाईट कलरचं शर्ट घ्या आणि डार्क कलरची पॅन्ट घ्या, अशा पद्धतीने वेअर करू शकता. लेडीज वेअर असेल, समजा लेडीज असेल, मुली असतील तर पंजाबी ड्रेस वगैरे वेअर करू शकता. काही मुली पॅन्ट शर्ट सुद्धा प्रेफर करतात, काही प्रॉब्लेम नाही. सर ब्लेजर वगैरे घालावं का, टाय घालावं का, तर मला वाटत नाही की ब्लेजर वगैरे घालण्याची गरज आहे. टाय जर तुम्ही पहिल्यापासून टाय सोबत कम्फर्टेबल असाल, तुम्ही टाय वगैरे वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण तो काही कंपल्सरी नाही. शूज बद्दल जर बोलायचं झालं तर ब्लॅक कलरचे लेसवाले शूज घ्या, चांगले प्रोफेशनल दिसतात. विदाऊट लेसवाले पण चांगले दिसतात, पण शक्यतो विदाऊट लेसवाले इंटरव्ह्यूमध्ये प्रेफर करत नाही. बरं, याला काही मार्किंग सिस्टीम वगैरे असते का, नाही, असं काही मार्किंग सिस्टीम वगैरे नसते. बरं, मी जे व्हाईट कलरचं शर्ट सांगितलं ते काय एकदम नेत्यासारखं ज्याच्यातून तुमची इनर विअर वगैरे दिसतील असं नका, थोडा डार्क व्हाईट घ्या, सो दॅट तुमची इनर विअर वगैरे त्याच्यातून दिसणार नाही, कॉटनचं म्हणलं तरी चालेल. बरं, नेमकं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं, काय आम्ही आणि कुठून करायचं, हाऊ टू प्रिपेअर अँड व्हॉट टू प्रिपेअर. आता याच्यासाठी आपण काय करतोय की एक स्पेशल बॅच तुम्हाला अलॉट करतोय, कारण हे काय एका सेशनची गोष्ट नाही. त्या बॅचमध्ये माझे लेक्चर्स आहेत, अक्षय सरांचे लेक्चर्स आहेत, कोंगे सरांचे लेक्चर्स आहेत. एक स्पेशली जुन्या मुलांसाठी एक रेकॉर्डेड बॅच आपण तयार करून ठेवली आहे. कारण काय असतं की फार शॉर्ट टर्ममध्ये इंटरव्ह्यू होतो, शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये इंटरव्ह्यू असतो आणि मग तेव्हा मुलांना तयारी करायला भेटत नाही. आम्हालाही कधी कधी असं होऊन जातं की प्रत्येक वेळेस लाईव्ह सेशन घेणंही प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. बरं, वर्षभर कुठले ना कुठले एक्झाम चालूच असतात, कुठले ना कुठले इंटरव्ह्यू असतात. त्यामुळं इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी आपण एक स्पेशल बॅच तयार केली. त्या बॅचमध्ये तुम्हाला अलॉट करून देऊ, तुम्ही सारथीचे विद्यार्थी असताल किंवा नॉन सारथीचे विद्यार्थी असताल. बॅच कुठे मिळेल सर, तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले जर तुम्ही सारथीचे विद्यार्थी असाल ऑफकोर्स तुमच्याकडे ऍप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप आहे. पण जर तुमच्याकडे तुम्ही सारथीचे विद्यार्थी नसताल तर पटकन सारथी एज्युकेशनचं मोबाईल ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर जर तुम्ही पहिल्यांदा ॲप डाउनलोड करत असाल तर रजिस्टर करा. जर तुमच्याकडे ऑलरेडी ॲप असेल तर मग लॉग इन करा, लॉग इन करून ठेवा. आता ही झाली प्रोसेस ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची. त्यानंतरच्या व्हिडिओ बॉक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा सारथीच्या टेलिग्रामवर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सारथीच्या टेलिग्रामवर, किंवा जर तुम्ही ऑलरेडी स्पेशल इंटरव्ह्यू बॅचवर असाल तर तिथेही एक लिंक दिली आहे गुगल फॉर्मची. ही गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा. गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक केलं की ती तुम्हाला थोडीशी माहिती विचारेल, ती माहिती भरा. ती माहिती भरणं झाली की आमच्या एंडनं जर तुम्ही आज माहिती भरताय तर आज संध्याकाळपर्यंत मॅक्सिमम तुम्हाला बॅच अलॉट होऊन जाईल. तुम्ही रात्री माहिती भरताय उद्या सकाळपर्यंत तुम्हाला बॅच अलॉट होऊन जाईल 10 वाजेपर्यंत. म्हणजे मोस्टली 10 ते 12 तासामध्ये तुम्हाला बॅच अलॉट होऊन जाईल. तसं आम्ही लवकर करू, पण कधी कधी असं होतं की आता तुम्ही संध्याकाळी 7 वाजता फॉर्म भरला तर डेफिनेटली ॲडमिन स्टाफ गेला असतो, सकाळी 10 वाजेपर्यंत ती बॅच अलॉट होईल. दिवसभरात तुम्ही कधीही भरा, एंड ऑफ द डे तुम्हाला बॅच अलॉट होऊन जाईल. तर ही बॅचमध्ये काय काय सांगितलं मी सांगितलं की इंटरव्ह्यूमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात मोस्टली 3 प्रकारचे क्वेश्चन असतात. एक असतात एचआर क्वेश्चन्स, दुसरे असतात बँकिंग अवेअरनेस आणि तिसरे असतात अकॅडमिक्सचे. तर एचआर आणि अकॅडमिक्सचे बऱ्यापैकी क्वेश्चन मी डिस्कस केलेत. त्यानंतर ॲग्रिकल्चर अकॅडमिक्सचे क्वेश्चन आणि तुमच्या गव्हर्नमेंट स्कीम कोंगे सरांनी डिस्कस केल्यात आणि बँकिंग अवेअरनेसचे जे क्वेश्चन्स आहेत ते अक्षय सरांनी डिस्कस केलेत. तर ही बॅच तुम्हाला तिथे दिसेल. याच्यामधले व्हिडिओज पुढचे 3-4 दिवसात बघून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबांनो, एक तर डॉक्युमेंट लिस्ट प्रिपेअर करा आणि त्या डॉक्युमेंट लिस्ट प्रिपेअर करता करता व्हिडिओज पण बघून घ्या, म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या सायमल्टेनियसली होऊन जातील. आणि मग आपण मॉक इंटरव्ह्यूज चालू करू. मॉक इंटरव्ह्यूज कधीपासून चालू होतील
तर मोस्टली मॉक इंटरव्ह्यू सोमवार किंवा मंगळवारपासून आपले मॉक इंटरव्ह्यू चालू होतील. 1 बाय 1 आपण ईच अँड एव्हरी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन वाल्यांचा ऍटलिस्ट एक आणि ऑफलाईन वाल्यांचा कमीत कमी 2 इंटरव्ह्यू घेण्याचा आपण प्रयत्न करणार आणि घेणार. ऑफलाईन वाल्यांचे 2 आणि ऑनलाईन वाल्यांचा कमीत कमी 1. IBPS PO चे इंटरव्ह्यूज आहेत, त्यानंतर IDBI चे इंटरव्ह्यूज आहेत, त्यानंतर IBPS AFO चे रिझल्ट लागेल. त्यामुळे भरपूर इंटरव्ह्यूज आपल्याला घ्यायचे आहेत. पण प्रत्येकाला तो पूर्ण न्याय देण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्ही डेफिनेटली करणार आहे. बाकी या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स असतील, डॉक्युमेंट्स रिलेटेड, इंटरव्ह्यू रिलेटेड, बॅच रिलेटेड, तुम्हाला पर्सनली कॉल करू शकता. ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. लवकरात लवकर सगळ्यांनी गुगल फॉर्म भरा, बॅच असाइन करून घ्या. पुढचे 3-4 दिवसात बॅच बघा, व्हिडिओज बघा आणि मग आपण डायरेक्टली मॉक इंटरव्ह्यू स्टार्ट करूया.